सोलापूरच्या शिवसेना शिंदे गटाच्या राज्यसभा खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्या पहिल्या अधिवेशनातील कामगिरीचे रिपोर्ट कार्ड सादर केले. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्याबद्दल आयोजित सत्कार आणि वार्तालाप कार्यक्रमात त्या बोलत होत्या. राज्यसभेच्या पहिल्याच अधिवेशनात 100% उपस्थिती नोंदवत 6 विधेयकांवर भाष्य केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुमारे 150 प्रश्न तयार केले होते. त्यापैकी बॅलेट प्रक्रियेतून 34 प्रश्न निवडले गेले असून त्यात 6 तारांकित प्रश्नांचा समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाईट लँडिंग, रेल्वे सुविधा, सोलापुरी चादर, टेक्सटाईल उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, आरोग्य, ऊर्जा आणि घरकुल अशा विविध विषयांवर संसदेत आवाज उठवल्याचे वाघमारे यांनी सांगितले. कोणत्याही पीएची मदत न घेता स्वतः प्रश्न तयार करून संसदेत मांडल्याचा दावा त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोलापुरी चादर भेट दिल्याचा प्रसंगही त्यांनी सांगितला. चादरीचे पंतप्रधानांनी केलेले कौतुक हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्या म्हणाल्या. महिला व बाल विकास मंत्रालयाच्या सल्लागार समितीवर निवड झाल्यानंतर वन स्टॉप सेंटर आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचाही आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले. तर प्रत्येक भाषेचा सन्मान हा झाला पाहिजे. मराठी ही आपली मातृभाषा आहे. रिक्षा चालकांच्यावरती मराठीची सक्ती करणं याचा अर्थ आम्ही त्यांना मराठी वाङ्मयामध्ये PhD करा म्हणत नाही आहोत, किंवा आम्ही त्यांना बासी मर्ढेकर किंवा कुसुमाग्रज यांच्या कवितांचं काही रसग्रहण करा म्हणून सांगत नाही आहोत. परंतु ज्या वेळेला आपण एखाद्या राज्यामध्ये जातो, तिथे काम करतो, तर तिथल्या नागरिकांशी त्यांच्या बोलीभाषेमध्ये संवाद साधण्यासाठीचे जे काही जुजबी 4-5 वाक्य असतील किंवा 10-12 वाक्य असतील, तेवढी तरी तिथल्या लोकांनी शिकावी ही अपेक्षा करणं ह्याच्यामध्ये वावगं काय तुम्ही मला सांगा. परंतु मी एकच या ठिकाणी सांगू इच्छिते की कुठलाही उद्योग व्यवसाय कामगारांचं शोषण करून किंवा महिलांची पिळवणूक करून हा पुढे जात नसतो. जर सरकारने किमान वेतनाचा कायदा केलेला असेल तर सर्व कारखानदारांनी सरकारच्या नियमाचा सन्मान करावा. आणि महिलांना उलट बघा की भावाने बहिणीला ओवाळणी दिली तर भाऊ कधी गरीब होत नसतो, उलट त्याची समृद्धी वाढत असते. कारखानदारांनी जर किमान वेतन दिलं तर उलट त्यांचा नफा वाढेल आणि त्यांचा उद्योग व्यवसाय अजून समृद्ध होईल. ते संजय राऊत असं म्हणतात की जर का पंतप्रधानांनी चहा विकल्याचा पुरावा जर मला कोणी आणून दिला तर मी माझं राजकारण सोडेल. ह्या सगळ्या दंतकथा आहेत आणि अशा पद्धतीच्या कथा त्यांनी पसरवलेल्या आहेत असं मग अनेक लोकांना असंही वाटतं की रोजचे अग्रलेख वगैरे संजय राऊत लिहितात ही सुद्धा एक दंतकथा आहे. आणि मग ते अग्रलेख नक्की खरंच लिहितात का किंवा त्यांनी पत्रकारिता केली होती का, याही गोष्टीचे पुरावे जर त्यांनी दिले तर बरं होईल. पंतप्रधान मोदी साहेबांचं स्वप्न सर्व